एक व्हेरायटी अशी आहे शेवंतीची का उन्हाळ्यामध्ये तर आपल्याकडे टेम्परेचर राहते, परंतु त्या टेम्परेचरमुळे हा आपल्या फुलशेतीवर काही असर होऊ शकत नाही. समजा ऊन म्हणा, जो गरम हवा जी येणारी आहे, तर त्याच्यामुळेही त्याच्यावर काही असर पडत नाही. आणि हा भर उन्हाळ्यामध्ये निघणारा हा चांगला एक उत्पन्न आहे. त्याच्यामुळे मी फुलांच्या शेतीकडे जास्त वळलेलो आहे. आता पूर्वी जे अगोदर पीक घेत होतो त्याच्यामध्ये जास्त गुंठ्यामध्ये खर्च जास्त आणि उत्पादन कमी, मला तो खर्च परवडत नव्हता. त्याच्यामुळे मी या फुलशेतीकडे वळण्याचं एकच कारण म्हणजे का कमी जाग्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि ज्या फुल झाडाला जे येणारे फुटवे आणि येणारा जो फुल आहे तो भरपूर उत्पादन देतो. आणि ज्या बाकी मालामध्ये आहे तर तेवढ्यामध्ये तेवढा का उत्पन्न देऊ नाही आणि मला काही नफा मिळत नव्हता. त्याच्यामुळे मग मी फुलशेतीकडे जास्तीत जास्त प्रमाणात वळलेलो. फुलं आता एक गोंडपिंपरी तालुका आहे, तिथे एक व्यापारी आहे फुल सेंटरवाला, आणि तसा दुसरा तालुका आहे मूल, आणि तिसरा तालुका आहे जो पोंभुर्णा. त्या 3 व्यापाऱ्यामध्ये माझा रोजचा कंपल्सरी 60 किलो 50 रुपये किलो या दरानं माझा रोजचा माल जातो.